युगप्रवर्तक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती। प्रत्येक भारतीयाच्या हृदयस्थानी विराजमान असलेले राष्ट्र निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक लोकोत्तर व्यक्तिमत्व, अजोड कर्तृत्व आणि सुयोग्य नेतृत्व याची सुरेख सांगड असणारं व्यक्तिमत्व। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चतुरस्त्र युगपुरुष। या महापुरुषाला 125व्या जयंतीनिमित्तानं आदरपूर्वक मानवंदना देऊयात, त्यांची शिकवण विचारात आणूयात, देश घडवूयात। धर्म, जात, वंश, कुळ यापेक्षाही अथक परिश्रमानं, अजोड कर्तृत्वानं माणसं मोठी होतात, यशाची शिखरं गाठतात, आदर्श पुरुष ठरतात। हे अनेक महापुरुषांच्या दैदिप्यमान चरित्रांवर नजर टाकली तरी लक्षात येतं। भारताच्या घटनेचे शिल्पकार, लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते, थोर समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, बौद्ध हिंदू धर्माचे प्रकांड पंडित, दलित, आदिवासी आणि महिलांच्या अधिकारासाठी झगडणारे, संघर्ष करणारे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलितांचे कैवारी, आदिवासींचे मार्गदर्शक एवढीच बिरुदं लावता येणार नाहीत। त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उंचावत गेलेला आलेख डोळे दिपवून टाकणार आहे। आभाळाचं मन असणारं, जनसामान्यांचं दुःख जाणणारं, अभ्यासू कुशाग्र बुद्धिमत्ता असणारं खंबीर नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांची 125वी जयंती साजरी करताना इथल्या आभाळाला, मातीला, इथल्या नद्यांना, सागराला झालेला आनंद न मोजता येणारा शब्दांच्या पलीकडला। भारताच्या स्वातंत्र्याच्या उभारणीचं स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगलं, त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। हे स्वप्न उराशी बाळगताना त्यांनी संपूर्ण समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार केला। बाबासाहेबांना कुठल्याही जाती धर्माच्या, राज्यांच्या सीमा नव्हत्या, तर ते समाजाशी, सर्व चळवळींशी, सर्व प्रश्नांशी जोडलेले होते। कामाचा प्रचंड झपाटा, निर्णय क्षमता, गतिमानता यांचा सुरेख संगम त्यांच्या ठायी होता। स्वप्नरंजनापेक्षा त्यांनी विचार मंथन केलं, विचारांना कृतीची जोड दिली। त्यांनी संपूर्ण देशाचा, समाज मनाचा, लोकशाही प्रणालीचा, नव्या समाजाचा, एकूणच भारताच्या उत्थानाचा आयुष्यभर विचार केला। जल आणि ऊर्जा धोरण आखलं। शेतीला पाणी आणि वीज अविरत मिळाली तरच इथला शेतकरी सुखी होईल, देशही संपन्न होईल अशी त्यांची धारणा होती। शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांनी चळवळी उभारल्या, संघर्ष मोर्चे काढले, शेतकरी संघाची स्थापना केली। छोटा शेतकरी त्यांच्या चळवळीचा केंद्रबिंदू राहिला। शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी ते विधिमंडळात बोलले। तत्कालीन सरकारला त्यांनी कायदे करायला भाग पाडलं। बाबासाहेब म्हणायचे, शेतकऱ्यांनी जातीभेदाच्या पलीकडे जायला हवं, एकत्र यायला हवं, त्यांनी सत्ता हाती घ्यायला हवी, मुला मुलींना शिकवा। (1942) हे वर्ष सुवर्णाक्षरांनी लिहावं असं ठरलं। शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर बाबासाहेबांची भारताच्या राजधानीत मजूर मंत्री म्हणून नियुक्ती झाली। व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणीचे ते सदस्य बनले। देशाचे पहिले पाटबंधारे ऊर्जा मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। पाणी आणि वीज ही देशाची विषयपत्रिका असायला हवी असं ते आवर्जून सांगायचे। देशातील नद्या, त्यांची खोरी यांच्या अभ्यासासाठी त्यांनी कमिशन नेमलं। देशाला पाटबंधारे धोरण हवं, पारंपरिक जलसंधारणाचा, जलधोरणाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज त्यांनी मांडली। नद्यांवर धरणं बांधून त्यावर वीज निर्मिती,
पाण्याची साठवण करायला हवी असं ते म्हणायचे. वाहतुकीसाठी जलमार्गाचा वापर करून पेट्रोल डिझेलसाठी खर्च होणाऱ्या परकीय चलनाची बचत त्यांनी सुचवली. दामोदर खोरे योजना, हिराकूड प्रकल्प यासारखे प्रकल्प त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुद्धा बाबासाहेबांच्या दूरदर्शी विचारातून स्थापन करण्यात आलं. मुंबईतील कामगारांचं जीवन बाबासाहेबांनी जवळून पाहिलं होतं. त्यांचं होणारं शोषण त्यांच्या चिंतनाचा तसंच चिंतेचा विषय होता. कामगारांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यांनी कामगार कायदे बनवले. कोल माइन्स लेबर वेलफेअर ऑर्डिनन्स जारी केला. कायदे तज्ञ तसंच कायदा मंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या अपूर्व योगदानाला तोडच नाही. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियनचं अध्यक्षपद, म्युनिसिपल कामगार संघाचं अध्यक्षपद बाबासाहेबांनी भूषवलं. आदिवासी समाजात राजकीय सामाजिक जागृतीची गरज त्यांनी वडसा इथल्या सभेत बोलून दाखवली. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम केले. बाबासाहेबांनी वैश्विक दृष्टिकोन ठेवून कार्य केलं. बाबासाहेबांनी राज्यातील अनुसूचित जनजातीच्या कल्याण वृद्धीसाठी भारतीय राज्यघटनेत तरतुदी केल्या. इतर मागासवर्गीय जातींच्या हितरक्षणासाठी तरतुदींचा आग्रह धरला. अनुसूचित जाती जमातींप्रमाणेच इतर मागास जातींना तरतुदी करून संरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली. राज्यघटना निर्मितीचं काम ही त्यांनी स्वीकारलेली मोठी जबाबदारी होती, देशाच्या हिताची होती. स्त्रिया, अल्पसंख्याक, शेतमजूर, शेती, शेतकरी, कामगार, जल, भूमी व्यवस्थापनाचं, विजेचं तसंच देशाच्या आर्थिक शिस्तीचं महत्त्व बाबासाहेबांच्या आर्थिक तत्वज्ञानातून उपस्थित झालं हे लक्षात घ्यायला हवं. रिझर्व्ह बँकेची स्थापना ही त्यांच्याच आर्थिक तत्वज्ञानातून आकाराला आली. भारतीय पैशाचं मूल्य निर्धारित होऊ लागलं. त्यांचे विचार हे देशाच्या आधुनिक जडणघडणीच्या बांधणीचे मूलमंत्र ठरले. जन्माबरोबरच डोंगरा एवढी प्रतिकूलता वाट्याला आलेल्या या माणसानं, ज्यांच्या जीवनात प्रतिकूलतेनं तांडव करूनही सर्वांवर मात करून परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर सर्वोच्च यशाचं शिखर गाठलं, अशा या अलौकिक महापुरुषाला आमचे कोटी कोटी प्रणाम. बाबासाहेब, तुम्हीच आमचे प्रेरणास्थान आहात, वाटेवरचे प्रकाशदीप आहात. विचार शिकवण ध्यानी ठेवून प्रगती पथावर चालूया. भारतवासियांनो, आपण देश आपुला घडवूया, देश आपुला घडवूया.